नमस्कार मित्रांनो, मी भीमराव भुजबळ घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी। लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चॅनलला नवीन आले असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा। सर्वांनी कृपया पहिले चॅनल सबस्क्राईब करावं। खाली जे रेड बटन आहे त्याच्यावरती क्लिक करावं, त्यावरती ते बटन दाबावं, जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब होईल। सबस्क्राईब झाल्यामुळे तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ किंवा अपडेट आहे ते तुमच्या मोबाईलवरती रेग्युलर येतील आणि तुम्ही अपडेट राहाल। तुम्हाला सर्व ऑनलाईन माहिती मिळत जाईल। त्यामुळे सबस्क्राईब करणं हे फार गरजेचं आहे। तर तुम्ही चॅनलला नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर आपण आज बघणार आहोत की लाडकी बहीण योजनाचे पैसे काही लेडीजचे बंद झालेत। बंद झाल्यामुळे का बंद झालेत आणि कशामुळे बंद होत आहेत, आपण आज 5 कारणं बघणार आहोत। त्या 5 कारणामुळे तुमचे लाडकी बहीणचे पैसे बंद झाले असू शकतात आणि बंद होऊ शकतात। अजून त्याचं व्हेरिफिकेशन आणि चेकिंग चालू आहे। तर आज आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे का बंद झालेत व कशामुळे बंद होऊ शकतात। गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला आज मी सांगणार आहे। तुमचे जर पैसे बंद झाले असेल तर तुम्हीही ध्यान देऊ नका आणि कोणाचे हे 5 कारणं कोणते आहेत जेणेकरून तुमचे पैसे बंद होतील त्यावरती आपण आज पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर प्रथम कारण आहे की जर तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या पतीच्या नावावरती जर 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी आहे, जसं की कार वगैरे 4 चाकी गाडी आहे आणि ते गव्हर्नमेंटच्या निदर्शनात किंवा गव्हर्नमेंटच्या डेटामध्ये ते मिळतं आहे, त्यांना RTO थ्रू जे काही डेटा असतो तो त्यांना मिळतो आहे लाडकी बहीणच्या डेटाला, दोन्ही डेटा ते चेक करत आहे, तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात। 4 चाकी कार जर तुमच्या वडिलाच्या किंवा पतीच्या, जर वडिलाच्या नावाखाली तुम्ही अर्ज भरलेला जसा मुलगी म्हणून तर वडिलाच्या, आणि पतीच्या नावाकडनं भरला असेल तर पतीच्या, म्हणजे असे वेगवेगळे नावानं जर भरला असेल तर तेव्हा वडील किंवा पती या दोघांच्या नावावर जर 4 व्हीलर 4 चाकी गाडी असेल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात भविष्यामध्ये, आणि बंद झाले असेल तर हे कारण असू शकतं। दुसरं कारण आहे की तुम्हाला शेतीचे जे PM किसान योजना आहे आणि नमो किसान शेतकरी योजना, ह्या 2 योजना महाराष्ट्रात चालू आहेत। PM किसान आणि नमो शेतकरी या 2 योजनांचे जर तुम्हाला पैसे येत असतील तर तुमचे लाडकी बहीणचे पैसे 100% बंद झाले आहेत आणि ते बंद आज ना उद्या होणार। कारण की जर तुम्हाला दुसऱ्या योजनांचे पैसे येत आहेत तर लाडकी बहीणचे पैसे देणार नाही असं सरकारने म्हटलेले आहे। त्यामुळे शेती रिलेटेड तुम्हाला PM किसान नमो शेतकरी यांचे हप्ते येत असतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही। तिसरं कारण आहे की जर तुम्हाला संजय गांधी निराधार या योजना चालू आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही लाडकी बहीणचा फॉर्म भरला आहे आणि त्याचा फायदा घेत आहे तर तुमचं नावसुद्धा यादीमधनं गहाळ होणार। ते तुम्हाला डेटा आता तर ऑनलाईन चेकिंग होतच आहे। जर तुमचे पैसे याचे बंद झाले तर हे कारण असू शकतं। जर तुम्हाला पैसे चालू आहेत तर ते भविष्यात बंद होऊ शकतं। दुसरं कारण मेन आहे की श्रावण बाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजना या योजनेचे पैसे चालू असेल तर तेही बंद होऊ शकतात। तिसरं कारण, चौथं कारण आपण पहिलं कारण बघितलं कार, दुसरं कारण बघितलं आहे PM किसान योजना, तिसरं कारण बघितलं आहे विधवा जे असतात श्रावण बाळ योजना, निराधार योजना, ह्या योजना, या 3 कारणं आपण बघितले। ते 3 कारणं असतील तर तुमचे पैसे 100% बंद होणार। चौथं कारण आहे की तुमच्या घरामध्ये तुमचे पती किंवा वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का। जर ते गव्हर्नमेंट ड्युटीला असतील तर तुमचं उत्पन्न हे जास्त राहणार आणि उत्पन्न जास्त राहिल्यामुळे तुमचं हे नाव गहाळ होणार। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुमचे पती किंवा तुमचे वडील ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरला आहे, वडिलाच्या नावाने किंवा पतीच्या नावाने, तर ते जर गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर तुम्हाला हे सुद्धा पैसे बंद होणार। 5वं जे कारण आहे की जर तुमचे
पती किंवा वडील हे जर तुमचे भरत असतील टॅक्स, इन्कम टॅक्स भरत असतील, तर तेव्हासुद्धा हे पैसे बंद होऊ शकतात. तर आपण हे 5 ते 6 कारणं बघितली आहेत. नॉर्मली कार असणे, PM किसानचे पैसे असणे, विधवा पेन्शन असणे, टॅक्स भरणे असणे किंवा गव्हर्मेंट सर्वंट असणे, हे असे 4 ते 5 कारणं आहेत. 5 ते 6 कारणं आहेत टोटल. या एकाही कारणामध्ये किंवा तुम्ही येत असाल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील किंवा बंद झाले असतील. आणि तुम्ही म्हणता की ह्याच्यामध्ये मी कुठेच बसत नाही आहे तरीही माझे पैसे बंद झाले, तर तुमचं DBT अकाउंट लिंक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते पैसे येत नाही आहेत किंवा तुमच्या अशा अकाउंटला पैसे जात आहेत ते DBT लिंक असल्यामुळे, जे की तुम्हालाही माहीत नाही की ते कोणतं अकाउंट आहे. त्यामुळे एक नवीन खातं उघडा, पोस्टाचं किंवा एअरटेल पेमेंट बँक ह्या असे जे आहेत यामध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर त्याच्यात DBT लवकर होते आणि त्याच्यात पैसे लवकर येतात. त्यामुळे हे तुम्ही म्हणता की मी कोणत्याच कारणात नाही तरीही बंद झालेत, तर DBT करून घ्या. तुमचा अर्ज मंजूर झाला का एकदा क्रॉस चेक करून घ्या का तो पेंडिंग आहे. आतापर्यंत तर सर्वांना पैसे आले, ज्यांनी फॉर्म भरलेत आतापर्यंत अशा सर्वांना पैसे आलेले आहेत. ज्यांनी शेवटीला भरले होते त्यांचे थांबले होते ते त्यांनासुद्धा सुरू झाले आहेत आणि ज्यांचे काही पेंडिंग फॉर्म होते त्यांचे बी अप्रूव्हल होऊन त्यांनासुद्धा पैसे सुरू झालेले आहेत. त्यामुळे लक्ष द्या की तुम्ही कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झालेले आहेत लाडकी बहीणचे, किंवा तुम्ही कोणत्या कारणामध्ये बसतात हे चेक करून घ्या. धन्यवाद.